मानवत येथे विभागीय बालकुमार साहित्य संमेलनास 6 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली असून सकाळी नगरपालिका ते मुख्य रस्त्याने नेताजी सुभाष विद्यालय संमेलन स्थळापर्यंत ग्रंथदिंडी शोभायात्रा काढण्यात आली। यामध्ये तालुक्यातील अनेक शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझिम, श्रीराम, सीता, लक्ष्मण देखावा आणि विविध थोर महापुरुषांची वेशभूषा चिमुकल्यांनी साकारली होती। मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आलं। संमेलनाध्यक्ष विजयकुमार मिठे, ग्रामीण साहित्यिक, कवी, मुख्य उद्घाटक आमदार मेघना बोर्डीकर, स्वागताध्यक्ष अनंत गोलाईत, शिक्षणाधिकारी संजय ससाणे यांच्यासह अनेक मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। यावेळी कार्यक्रमासाठी मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली। प्रादुर्भावापूर्वी जे संमेलन साकार झालं होतं त्या संमेलनाचे पूर्व संमेलनाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत, माननीय श्री नाशिक, तसेच या कार्यक्रमाच्या मुख्य उद्घाटक। आज आपल्या मानवत येथे 6वं बालकुमार साहित्य संमेलन संपन्न होत आहे। या संमेलनासाठी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून जे लाभलेले आहेत ते आदरणीय विजयकुमारजी मिठे सर या ठिकाणी उपस्थित, ज्यांच्या संकल्पनेतून हे साहित्य संमेलन मानवतकरांना, परभणीकरांना जी एक सुंदर अशी भेट ज्यांच्या संकल्पनेतून मिळते ते आदरणीय अनंत गोलाईतजी या ठिकाणी उपस्थित, संजय ससाणेजी। आज हे साहित्य संमेलन या ठिकाणी होत आहे आणि आनंदजी तुम्ही खूप चांगला या ठिकाणी कार्यक्रम हे संमेलन घडवून आणणं, तुमचा उद्देश खूप चांगला तुम्ही तुमच्या मनोगतामध्ये बोलून दाखवलात की कुठेतरी साहित्य संस्कृती ही टिकली पाहिजे आणि आपल्या ह्या भूमीतून साहित्यिक घडले पाहिजे, ह्या मागचा आपला जो उद्देश आहे। खरं सांगायचं तर आपल्या परभणीची ओळख, परभणी म्हणलं तर खूप जणांना माहिती नसतं, महाराष्ट्रामधल्या पण अनेक जणांना परभणी कुठे आहे ही माहिती नसतं। आणि केवळ या ठिकाणी इंद्रजित भालेराव सर नाही आहेत, पण कवी इंद्रजित भालेराव सरांची आमची परभणी किंवा त्यांची परभणी का असं म्हणून जेव्हा आपल्याला लोक ओळखतात तेव्हा वाटतं की चला आपल्याकडे कुणीतरी चांगलं कवी, लेखक, जसं आसाराम लोमटे सरांच्यामुळे सुद्धा आपली परभणी ओळखली। 18 फेब्रुवारी 2006 ला आपण पहिलं साहित्य संमेलन मानवतमध्ये भरवलं होतं आणि त्यानंतर आपलं हे संमेलन 6वं आहे। 6, 13, 14, 17, 19 आणि 24 मध्यंतरी कोविडच्या काळामध्ये सुद्धा आपला गॅप झाला। संमेलन, साहित्य संमेलन भरवण्याचा जो उद्देश आहे, शालेय विद्यार्थ्यांना साहित्याची गोडी लागावी, साहित्याची रुची निर्माण व्हावी आणि या परिसरातून व्यासपीठावरील जे मान्यवर आहेत यांच्यासारखे आपल्या मानवत परिसरातले साहित्यिक निर्माण व्हावे संपन्न केला। त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आहे। सर्व पाहुण्यांचं हे स्वागत या ठिकाणी। प्रतिनिधी विलास पाटील, मानवत, परभणी।